तो एखादा गुन्हा दाखल करायला 1-2-3 दिवस, आठवडा, 1 महिना, हो 4 महिने झाले तरी सुद्धा अजून दाखल करा जाणीवपूर्वक टाळाटाळ करायचा प्रयत्न चालू आहे तासगाव पोलिसांच्याकडे. टाळाटाळ पोलिसांच्याकडे चालली आहे, 4 महिने झाले, हे 100% सिद्ध सत्य आहे. तोपर्यंत मी काही इथनं उठणार नाही. त्यांना सांगितलं, ते समोर आलं त्यावेळेला पण सांगितलंय, आज तुमच्या माध्यमातून त्यांना सांगतो की मी उठणार नाही. सस्नेह निमंत्रण. लोकनेते शिक्षण महर्षी स्वर्गीय बसवराज काका पाटील यांचा पूर्णाकृती सुशोभित पुतळा अनावरण सोहळा माननीय श्री शरदचंद्रजी पवार यांच्या शुभ हस्ते शुक्रवार दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी सकाळी ठीक 10:30 वाजता. स्थळ राजाराम बापू पाटील माध्यमिक प्रशाला आणि ज्युनियर कॉलेज, संख, तालुका जत, जिल्हा सांगली. निमंत्रक माननीय श्री अप्पाराय सिद्धगोंडा पाटील, माननीय श्री सुभाषचंद्र बसवराज पाटील, सचिव श्री निलांबिका बसवेश्वर शिक्षण संस्था, संख, उपसरपंच, ग्रामपंचायत, संख आणि समस्त पाटील परिवार आणि संख ग्रामस्थ. नमस्कार, मी संकेत पाटील. आपण पाहताय वज्रधारी न्यूज. सध्या आपण तासगावच्या जुन्या तहसील केंद्राच्या पुढे बसलेलो आहोत. विषय एकच आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अमोल काळे यांनी आज आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं. विषय काय तर कृषी उत्पन्न बाजार समिती तासगावचे, तिचं लेखापरीक्षण 1/4/2020 ते 31/3/2021 अखेर झालं होतं. आणि त्या लेखापरीक्षणामध्ये DDRना 2,35,00,000चा अपहार झाल्याचं सिद्ध झाल्यामुळं त्यांनी DDRनं तासगाव पोलीस स्टेशनला त्यांच्यावर गुन्हा नोंद करायचं सांगितलं. ठेकेदारांच्यावर गुन्हा नोंद करायला सांगितलं होतं. आज जानेवारी महिना संपतोय, जवळजवळ 3 ते 4 महिने झालेत. अजूनही DDRने सांगून सुद्धा तासगाव पोलिसांनी बाजार समितीच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल केला नाही. नेमकं मला सांगा, कारण काय आहे आणि तुमची बाजू काय आहे? फक्त तासगाव पोलीस स्टेशनचा हा वेळ काढूपणा आता चालू केलेला त्यांनी. आताही तिथे येऊन भेट दिली त्यांनी. आता दुसरा संदर्भ, दुसरीच कागदपत्र द्यायला चालू केलं. मी वारंवार त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला की पटकन दाखल करा 420चा गुन्हा. तर सांगितलेलं दिसतं की 2,35,00,000चा अपहार झाला, ही पत्र रीतसर आहे, तरीही पोलीस स्टेशन टाळाटाळ करते. 4 महिने एवढा टाळाटाळ का केलं पोलिसांनी? कारण सांगायला चालू केलं, इलेक्शन आहे, इलेक्शन झालं. इलेक्शन होऊन, निवडणुका होऊन आता 2 महिने झाले. एखादा गुन्हा दाखल करायला 1-2-3 दिवस, आठवडा, 1 महिना, हो 4 महिने झाले तरी सुद्धा अजून दाखल करा जाणीवपूर्वक टाळाटाळ करायचा प्रयत्न चालू आहे तासगाव पोलिसांच्याकडे, एवढं नक्की. पोलीस स्टेशन संदर्भात तुम्ही सकाळपासून आमरण उपोषण करताय, कोण आलं होतं काय सांगण्यात आलं त्यांच्याकडून? तपास अधिकारी पाटील म्हणून आहेत, ते येऊन गेले. गोपनीयवाले आलते, येऊन गेले सगळे. पण तुम्हाला काय सांगतायत ते उपोषणासंदर्भात? आमच्याकडे बाजू काय सांगतायत? आता त्यांचं एकच म्हणणं आलंय की सरकारी वकिलाचा अभिप्राय आलाय आमच्याकडे की हा गुन्हा दाखल करता येणार नाही, न्यायप्रविष्टी विषय न्यायालयात जावा म्हणून. जे अभिप्राय सरकारी वकिलांनी दिलाय ते 20 दिवस अगोदर दिलाय. 20 दिवसानंतर DDRनं पत्र काढलंय आणि एक प्राधिकृत माणूस केलाय, जे पैलवान साहेब म्हणून आहेत. 20 दिवसानंतर DDRने हा अहवाल वाचला असणार पाहिजे, तरी सुद्धा गुन्हा दाखल करा म्हणून दिलाय. आणि तो आता अहवाल घेऊन आम्हाला सांगतात की असं होणार नाही, आणि आम्ही तसं उत्तर दिलंय. आम्हाला हे काही मान्य नाही. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. त्यांना स्पष्ट सांगितलंय. तुमच्या माध्यमातून पोलिसांना मी सांगतो की जोपर्यंत ह्या ठेकेदारावर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत उठणार नाही. तुम्हाला काय वाटते, पोलीस गुन्हा दाखल करत नाहीत म्हणतात, त्यांच्यामागे कोण असतंय असा होता? नाही, असं मला आता त्याचं काय म्हणायचं नाही. पण टाळाटाळ पोलिसांच्याकडे चालली आहे, 4 महिने झाले, हे 100% सिद्ध सत्य आहे. जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी काही इथनं उठणार नाही. त्यांना सांगितलं, ते समोर आलं त्यावेळेला पण सांगितलंय, आजही तुमच्या माध्यमातून त्यांना सांगतो की मी उठणार नाही जोपर्यंत गुन्हा दाखल होत तो.